आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे पाठ 6 आपल्या पाठाची ओळख। या पाठाच्या सुरुवातीला आपल्याला एक कृती दिली आहे, ती कृती आपण करूया। या कोड्यामध्ये आपल्याला काही गावांची नावं शोधायची आहेत। बघा, पहिल्या उभ्या स्तंभामध्ये नाव सापडले मला भंडारा। दुसऱ्या स्तंभामध्ये बघा दुसरं नाव मला सापडलंय जालना। लक्ष देऊन बघितलं तर तुम्हालाही सुद्धा ही नावं नक्की सापडतील। बघा, तिसऱ्या स्तंभामध्ये सापडलं बीड, अगदी बरोबर आहे। चौथ्या स्तंभामध्ये बघा कोणतं नाव आहे, अगदी मोठं नाव आहे, अगदी बरोबर, खडकवासला। पुढच्या स्तंभामध्ये पहा कोणतं नाव दिसतंय तुम्हाला, कोणत्या गावाचं नाव, अगदी बरोबर, देहू। आणि शेवटच्या उभ्या स्तंभामध्ये पहा कोणतं नाव दिसतंय, कोणत्या गावाचं नाव दिसतंय, अगदी बरोबर, कोल्हापूर। आता आपण आडव्या ओळीमध्ये कोणती नावं सापडत आहेत का बघूया, म्हणजे आपल्याला उरलेली नावं शोधणं सोपं जाईल। पहिल्या आडव्या ओळीमध्ये नाव सापडलं मला खडकी। दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये मला एकही गावाचं नाव दिसत नाहीये, मी तिसऱ्या ओळीकडे जातो, नाशिक, अगदी बरोबर, नाशिक। बघा, ती चौथ्या ओळीमध्ये सावंतवाडी, इथली लाकडाची खेळणी अत्यंत प्रसिद्ध आहेत। चौथं बघा गावाचं नाव ठाणे। आणि अगदी शेवटच्या ओळीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव सुद्धा इथे दिसेल तुम्हाला, आपल्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर। याशिवाय तिरक्या पद्धतीने सुद्धा काही नावं लपलेली आहेत। ही नावं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये शोधून लिहायची आहेत। ही सुद्धा नावं तुम्हाला लिहायची आहेत आणि ती सुद्धा नावं नवीन शोधून सुद्धा तुम्हाला लिहायची आहेत। फक्त या कोड्यातीलच ती गावांची नावं असावी हे लक्षात ठेवा। आता आपण ज्या गावामध्ये राहतो ते गाव तयार कसं होतं, आज आपण राहतोय, आज भरपूर लोकवस्ती आहे, पण पूर्वी हे गाव कसं तयार झालं याची माहिती सुरुवातीला आपल्याला बघायची आहे। आज तुमच्या पुस्तकाचं नाव परिसर अभ्यास असं आहे, पण पूर्वी म्हणजे सुरुवातीला याच्या आधी तुमच्या पुस्तकाचं नाव होतं माणसाची गोष्ट, आणि या गोष्टीमध्ये गाव कसा तयार झाला ते सांगितलं होतं। त्यातला एक छोटा प्रसंग आता इथं तुम्हाला या चित्रफितीमध्ये दिसत आहे। इथं जो चालतोय तो आहे प्राचीन माणूस। सुरुवातीला माणूस वनामध्ये जंगलामध्ये राहायचा, त्याला स्वतःचं घर नव्हतं, जिथं मिळेल तिथं तो वस्ती करायचा। मिळालेली फळं कंदमुळं तो खायचा, कोणत्याही प्राण्याची शिकार तो करायचा। शिकार करण्यासाठी तो दगडापासून बनवलेली हत्यारं बनवायचा। दिसतात बघा इथं तुम्हाला, वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं तो दगडांपासून बनवायचा आणि प्राण्यांची शिकार करून त्याचा मांस सुरुवातीला तो कच्चाच खात असे, परंतु नंतर हळूहळू तो भाजून मांस खायला शिकला। त्या काळातल्या माणसाला आपण जसं बोलतो तसं एकमेकांशी बोलता येत नव्हतं, त्याला भाषा अवगत नव्हती। तो खुणांच्या माध्यमातून किंवा मोठ्यानं ओरडून एकमेकांना एखादी गोष्ट समजावून सांगायचा प्रयत्न करायचा। बघा इथे दिसते तुम्हाला की सगळे शिकार घेऊन एका गुहेत चाललेत, कारण गुहा हेच त्यांचं घर होतं। हळूहळू माणसाच्या असं लक्षात यायला लागलं की जेव्हा एखादं बी रुजतं तेव्हा त्याचं रोप तयार होतं, त्यापासून एखादं धान्य मिळू शकतं, त्यापासून एखादं खाद्य मिळू शकतं। तेव्हा माणसानं हळूहळू शेती करायला सुरुवात केली। अगदी सुरुवातीच्या काळात तो साधी सोपी शेती करायचा, त्याला जेवढं शक्य होईल तेवढीच शेती तो करत असे। शेतीसोबतच शेतीला उपयोगी पडणारे प्राणीसुद्धा माणूस हळूहळू पाळू लागला। आणि मग जेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की शेती केल्यानंतर आपण अधिक चांगल्या पद्धतीनं एका जागी स्थिर राहून जीवन जगू शकतो, तेव्हा मग एकाच्या सोबत दुसरा, दुसऱ्याच्या सोबत तिसरा, तिसऱ्याच्या सोबत चौथा, असं करत करत 4-5 जणांनी मिळून शेती करायला सुरुवात केली। त्यामुळं कामाची वाटणी झाली आणि त्याचबरोबर येणारं उत्पन्नसुद्धा सगळ्यांना मिळायला लागलं। आणि मग एका घराशेजारी दुसरं घर, दुसऱ्या घराशेजारी तिसरं घर, तिसऱ्या घराशेजारी चौथं घर, अशा पद्धतीनं छोट्या माणसांच्या वस्त्या निर्माण व्हायला लागल्या। इथे चित्रात तुम्हाला दिसेल बघा, अशा छोट्या वस्त्या निर्माण झाल्यानंतर त्यापासून आपला गाव किंवा कोणताही गाव तयार व्हायला सुरुवात झाली। माणूस जेव्हा एकत्र राहायला लागला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की त्याची जंगली प्राण्यांची भीती किंवा इतर माणसांच्या टोळ्यांची भीती त्याची कमी झाली आणि मग तो अधिक सुखानं राहायला लागला। शेती करत असताना सुरुवातीला माणूस जिथं पाणी आहे, नैसर्गिक पाणी आहे, ओढा आहे, नदी आहे, त्याच्या शेजारी तो शेती करायचा, कारण त्याला मुबलक पाणी उपलब्ध होतं।
आता एक लक्षात घ्या, जेव्हा माणूस शेती करायला लागला तेव्हा त्याला शेतीसाठी काही वस्तूंची गरज पडायला लागली, अवजारांची गरज पडायला लागली. ही कामं एकच व्यक्ती करू शकत नव्हती, म्हणून मग लोकांमध्ये कामाची वाटणी झाली. म्हणजे तू लाकडी अवजारं तयार कर, तू दुरुस्ती कर, तू कापड विण, तू दागिने बनव, तू मातीची भांडी बनव. अशा प्रकारे वेगवेगळे व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले आणि यातूनच 12 बलुतेदार आणि 18 आलोतेदार निर्माण झाले. इथं छोटा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये काही बलुतेदारांची माहिती तुम्हाला दिसेल, नावं दिसतील तुम्हाला. पहिलं होतं लोहार, लोखंडाच्या वस्तू निर्माण करणारा. गुरव, गावातल्या सार्वजनिक मंदिरांची पूजा करणारा. कुंभार, तुम्हाला माहिती आहे, मातीच्या वस्तू बनवणारा. सोनार, दागिने घडवणारा, सोन्याच्या चांदीच्या वस्तू घडवणारा. त्यानंतर पुढे बघा, कोणता व्यावसायिक दिसतोय तुम्हाला? चित्रावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल. अगदी बरोबर आहे, न्हावी. न्हाव्याचं काम काय आहे तुम्हाला माहिती आहे? किंवा न्हावी काय काम करत असेल त्यावेळेस? तर तो केस कापायचा, लोकांची दाढी करणे, केस कापणे वगैरे कामं न्हावी करायचा. पुढचं आहे ज्योतिष. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कामासाठी मार्गदर्शन हवं असेल, भविष्य बघणं किंवा धार्मिक विधी करणं, हे काम जोशी करायचा. परीट, नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल, परीट हा धोबी म्हणजे धोबी. तो कपडे धुवायचं काम करायचा. सार्वजनिक जो गावचा पाणवठा आहे त्या पाणवठ्यावर तो सर्वांचे कपडे जमा करून कपडे धुवायचा. त्याच्या बदल्यात त्याला विशिष्ट अन्न किंवा विशिष्ट धान्य वेळच्या वेळी मिळायचं. पुढचा बलुतेदार आहे कोळी. त्याच्या खांद्यावर दिसते आहे ती आहे कावड. या कावडीमध्ये तो सार्वजनिक विहिरीतलं पाणी भरून लोकांच्या घरी नेऊन तो ओतायचा. पुढं आहेत ढोर आणि चांभार. ढोर नावाचा कारागीर जो आहे तो मेलेल्या प्राण्यांपासून कातडी कमवायचा, कातडी बनवायचा, ते वाळवायचा. आणि चांभार त्या कातड्यापासून कातड्याच्या वस्तू म्हणजे चपला, पट्टे वगैरे गोष्टी बनवायचा. पुढची जोडी तुमच्यासमोर दिसते सुतार. सुतार तुम्हाला माहिती आहे, लाकडाच्या वस्तू बनवतो. आणि मांग नावाचा कारागीर दोऱ्या वळायचा आणि त्याचसोबत खराटे किंवा केरसुण्या बनवायचा. एक लक्षात घ्या, या कामानुसार केल्या गेलेल्या वर्गाचंच पुढं जातीत रूपांतर झालं. म्हणजे कुंभाराचा मुलगा कुंभार कामच करणार, म्हणून ती कुंभार ही जात तयार झाली. सुरुवातीच्या काळामध्ये माणसं शेतीची अवजारं अतिशय छोट्या प्रमाणात वापरायची. आज आपण जी अवजारं वापरतो किंवा आम्ही लहान असताना जी अवजारं वापरली जायची त्यातली काही चित्र तुम्हाला इथे दिलेली आहेत. तुम्ही आता खेड्यात असल्यामुळे तुम्हाला कदाचित त्यातली काही अवजारं ओळखता येतील सुद्धा. याच्यातली कोणती अवजारं तुम्हाला ओळखता येतात ते पहा, त्यांची नावं शोधा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. तुमच्या पुस्तकात तुम्हाला एक कृती सांगितली आहे, एखाद्या कृषी प्रदर्शनाला तुम्हाला भेट द्यायला सांगितलं आहे. आता या काळात हे शक्य नाही, म्हणून मी काय केलं आहे तर एका कृषी प्रदर्शनातील शेतीच्या अवजारांची चित्रफीत तुम्हाला मी दाखवतो आहे. इथं अवजार आणि त्याचं नाव दाखवलेलं आहे. आपण ती अवजारं आणि त्यांची नावं बघूया. सरी काटण्याचं अवजार, ऊस बांधण्याचं अवजार, लॉन कापणी अवजार म्हणजे गवताचं लॉन कापायचं अवजार, हात कोळपे, हातानं फिरवायचं कोळपं, ऊस आंतरमशागत अवजार, ऊसामध्ये आंतरमशागत जी करायची आहे त्यासाठीचं अवजार, व्ही आकाराचं हात कोळपं. बघा याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. दातेरी कोळपं, चौकोनी पाभार, टोकन यंत्र, सड चिमटा, सायकल कोळपे. तुमच्यातल्या बऱ्याच जणांकडं हे सायकल कोळपं बहुतेक असणार आहे. दातेरी कोळपं, लोखंडी नांगर, पाचपाळी, स्वस्तिक अवजार, साधं कोळपं, ऊस चाळणी यंत्र, पासेचे कोळपे, शेवगा,
सरी काढणे अवजार, शिवळ, अशी वेगवेगळी अवजारं तुम्हाला इथं बघायला मिळाली असतील. याशिवाय इतर जी अवजारं तुम्ही वापरता त्यांची नावं तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत. आता पुढं आपल्याला बघायचं आहे आपल्या गावाची ओळख कशावरून तयार होते. म्हणजे आपल्या गावाची ओळख व्हायला कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत असतात. आपल्या गावामध्ये अनेक ऐतिहासिक वस्तू आणि वास्तूसुद्धा असतात. आता तुम्ही म्हणणार वस्तू आणि वास्तू याच्यामध्ये काय फरक आहे, तर तो फरक पहिल्यांदा आपण पाहूया. ऐतिहासिक वस्तू म्हणजे कोणत्या? ऐतिहासिक शस्त्र, ऐतिहासिक पत्र, ऐतिहासिक लेख किंवा पत्रव्यवहार. आणि ऐतिहासिक वास्तूमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो बघा. ऐतिहासिक किल्ले, ऐतिहासिक लेणी, ऐतिहासिक स्मारकं, मंदिर, मशीद आणि चर्च या सर्वांचा समावेश वास्तूंमध्ये होत असतो. यापैकी काही ऐतिहासिक वास्तूंची नावं किंवा त्यांची माहिती किंवा त्यांचे चित्र आता आपण पाहूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या वास्तू दिसतात कशा. बघा, मगाशी म्हटल्याप्रमाणे मंदिरं, एखाद्या भागातलं मंदिर किती प्राचीन आहे, त्याची वैशिष्ट्य कोणकोणते आहेत, त्याच्यावरून ते गाव किंवा ते ठिकाण ओळखलं जातं. मशीद, दिल्लीची ही मशीद जामा मस्जिद अत्यंत प्रसिद्ध आहे. चर्च, गोवा हे ठिकाण, गोवा हे राज्य चर्चसाठी प्रसिद्ध आहे. ख्रिश्चन धर्मियांचं प्रार्थनास्थळ, खूप मोठी प्रशस्त प्रार्थनास्थळं तिथे आहेत. हे जे पुढचे चित्र दिसतंय ते आहे लेण्यांचं. अजंठा आणि वेरूळ औरंगाबाद जिल्ह्यातली ही ठिकाणं, इथली लेणी जगप्रसिद्ध आहेत. किंवा काही स्मारकं असतात, ताजमहाल, विजापूरचा गोल घुमट. आता हा किल्ला दिसतो तुम्हाला, हा रायगड किल्ला आहे आणि हा जो आहे तो जंजिरा किल्ला आहे. या गोष्टींमुळं गावाची स्वतंत्र ओळख निर्माण होत असते. ऐतिहासिक वास्तू हा आपला इतिहास सांगणाऱ्या गोष्टी असतात. त्यातून आपल्याला आपल्या गावाच्या संपन्नतेचं दर्शन घडत असतं. या वास्तू हा अमूल्य ठेवा आहे आणि तो जतन करून ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळं त्यांची नासधूस करण्यापासून आपण कायम लांब राहायला पाहिजे. आता बघा, गावाचं नाव नेमकं कशामुळे प्रसिद्ध होतं? गावाचा उरूस किंवा जत्रा. रामाच्या जत्रेमुळे नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे ठिकाण प्रसिद्ध आहे. धार्मिक स्थळ बघा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. उदाहरण बघूया, पांडुरंग मंदिरामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर हे गाव प्रसिद्ध झालं आहे. तिसरं आहे किल्ला. मगाशी बघितल्याप्रमाणे आपण रायगड नावाच्या किल्ल्यामुळं रायगड जिल्हा प्रसिद्ध झालेला आहे. तुम्हाला एक आता कृती सांगितली आहे. तुमच्या गावाचे नाव कसे पडले याची माहिती पालकांना किंवा शिक्षकांना विचारा. आता तुमची आमची भेट होत नाही आहे, त्यामुळे तुमच्या पालकांना हे विचारायचं आहे. व्यक्ती, फळ, फूल, झाड, प्राणी, पक्षी, पाणी यांच्या नावाशी निगडीत गावांची नावं शोधा, लिहून काढा. प्रत्येक गावाला नाव असतं. रस्ता, चौक, पेठ यांनाही नाव असतं. ती नावं कशी पडली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. माहीत आहे का तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज सुरत येथून परत येत असताना नाशिक जिल्ह्यातील तळेगाव या गावाजवळ थांबले. तिथं त्यांनी सैन्याचा तळ दिला म्हणून त्या गावाला तळेगाव हे नाव पडलं. अहमदनगर जिल्ह्यात धामणगाव भाट गावाच्या परिसरात धामण नावाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या गावाला धामणगाव असं म्हणतात. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात आष्टी धोतरजोड्याची गाव आहे. तिथं धोतरजोड्या तयार व्हायचं, त्यामुळं ते गाव आष्टी धोतरजोड्याची या नावानं प्रसिद्ध आहे. इथं तुम्हाला चित्र दिसेल एक, हे आहे राजगुरूंचं चित्र. शिवराम हरी राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख क्रांतिकारक होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव तीनही क्रांतिकारक प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्ह्यात खेड या गावी राजगुरूंचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले. तेथे हनुमान व्यायामशाळेत त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. 15व्या वर्षी संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी ते बनारसला गेले. त्यांना संस्कृतसोबतच मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषा अवगत होत्या. सुखदेव, भगतसिंग यांच्याशी त्यांची विशेष मैत्री झाली. त्यांच्या गावाला राजगुरुनगर असं नाव देण्यात आलं आहे. आता इथं जे चित्र दिसतंय, ही जी ध्वनी चित्रफित दिसते तुम्हाला, चित्रफित दिसते, इथं पहिल्यांदा तुम्ही ओळखलं असेल की हे गाडगे महाराज आहेत. संत गाडगे महाराजांचं मूळ नाव डेबूजी जिंगराजी जानोरकर.
त्यांचं गाव अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव किंवा शेणगाव. संत गाडगेबाबांनी कीर्तनाद्वारे लोकजागृती केली. कीर्तनातून ते लोकांना प्रश्न विचारत आणि आपण उत्तर देत. आपली माणसं गरीब का राहिली तर विद्या नाही म्हणून ते लोकांना शिका असं आवाहन करत. ते एक थोर संत झाले. त्यांच्या कार्यामुळं त्यांच्या गावाचे नाव इतिहासामध्ये अजरामर झालेलं आहे. म्हणजेच थोडक्यात काय, व्यक्तींमुळं एखाद्या सुद्धा गाव प्रसिद्ध होऊ शकतं. इथं आता तुम्हाला 2 चित्र दिसत आहेत. एक आहे आठवडी बाजाराचं आणि दुसरं आहे वाहतुकीच्या काही साधनांचं. तुम्हाला यांचा परस्पर संबंध काही जोडता येतो का बघा. म्हणजे वाहतुकीच्या साधनांमुळं आठवडी बाजार भरवले जाताना काही मदत होते का याचा विचार करा आणि त्या संदर्भात तुमच्या वहीमध्ये माहिती लिहून काढा. पुढे आपल्याला आणखी एक भाग बघायचा आहे. माहीत आहे का तुम्हाला बघा. महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या लोकदेवतांच्या यात्रेत विविध जाती जमातींचे लोक श्रद्धेने सामील होतात. त्यांच्या जगण्याशी संबंधित व्यवहारही तेथे होत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बाजार तेथे भरतात. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील जेजुरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील मढी इथं गाढवांचा बाजार भरतो. नांदेड जिल्ह्यात मळेगाव इथं घोड्यांचा बाजार भरतो, गाढवांचा बाजार भरतो. या बाबींमुळे सुद्धा गावाची ओळख होते. आता इथं पाठीमागं तुम्हाला जो व्हिडिओ दिसतोय तो आपल्या सोलापूरच्या गड्डा यात्रेचा आहे. सोलापूरच्या गड्डा यात्रेत सुद्धा जनावरांचा बाजार भरत असतो. सोलापूर गड्डा यात्रेतल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळं ही यात्रा सगळीकडे प्रसिद्ध आहे. अशा अनेक ठिकाणच्या यात्रा, अनेक ठिकाणचे उरूस आणि तिथं होणारे व्यवहार, बाजार यामुळे सुद्धा गावांची वेगळी अशी ओळख नेहमी निर्माण होत असते. त्यामुळं व्यक्तींमुळं, धार्मिक स्थळांमुळं, ऐतिहासिक वास्तूंमुळं, भरणाऱ्या जत्रा आणि उरुसांमुळं गावाची स्वतंत्र अशी ओळख निर्माण होते. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आता तुमच्या गावाची वेगळी ओळख काय आहे या संदर्भात तुमच्या आईवडिलांना प्रश्न विचारा. आता पुढे दिलेल्या 2 कृती तुम्हाला करायच्या आहेत. दिलेल्या चौकटीमध्ये गावाचं नाव, नातेसंबंध, प्राण्याचं नाव, भाजीचं नाव शोधायचं आहे आणि आपण काय शिकलो ते लिहून काढायचं आहे.